हे शिल्प आपल्याला इथे दिसतंय, पण हे बुद्ध ते नाहीयेत. आपण जे पाहतो म्हणजे सम्यक संबुद्ध नाहीयेत. तर अशी मान्यता होती की ह्या ह्या पॅनलला सुमेध बोधिसत्वाची जातक कथा म्हणून याला ओळखलं जातं. आता ही जातक कथा कशी आहे, तर हे जे आहेत, हे समोर जे दिसत आहेत, हे दीपंकर बुद्ध आहेत. आणि हे दीपंकर बुद्ध सम्यक संबुद्धांच्या आधी होऊन गेली अशी बुद्ध धर्मामध्ये मान्यता आहे. तर आता हे दीपंकर बुद्ध जेव्हा एका गावामध्ये येणार असतात, इथे आपल्याला खाली एक वाकलेली व्यक्ती दिसते, हे सुमेध आहेत. ही सुमेध ही व्यक्ती आपल्या मनामध्ये एक चित्तामध्ये आणते की मला देखील दीपंकर बुद्धांसारखं व्हायचं आहे आणि दीपंकर बुद्धांसारखं बुद्धत्व प्राप्त करायचं आहे. ही तरल भावना, ही स्वच्छ भावना त्यांच्या मनामध्ये येते आणि हे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून ते त्या परिसरात असतात आणि ते तिथल्या लोकांना विचारतात की मी काय करू शकतो. तर दीपंकर बुद्ध येणार आणि हे साफसफाई करत असतात आणि दीपंकर बुद्धांच्या पायाला चिखल लागू नये, माती लागू नये, त्यांचे पाय खराब होऊ नये म्हणून ते लगबगीने आपलं काम करत असतात. ते येतात आणि प्रवेश करणार म्हणून ते आपल्या डोक्यावरची जे जटा आहेत त्या अंतरतात. इथे त्या जटा अंतरलेल्या दिसतात. दीपंकर बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ येतात आणि त्या जटांवर पाय ठेवतात तेव्हा कळतं आणि बोधिसत्व सुमेध हे भविष्यात बुद्ध होतील अशी ते आकाशवाणी करतात. ही आकाशवाणी होणार असते किंवा होते तेव्हा आपण बघतो की सगळे फुलं हवेत तरंगलेले जे फुलं आहेत ती दिसतात आपल्याला. ते बुद्धत्व प्राप्त करणार आहेत याचे संकेत हवेत तरंगणारे हे जी फुलं आहेत ही दिसतात. आणि इथे ती बाजूला स्त्री आहे, ती पण देखील सेवेत असते आणि ते देखील जे म्हणतात की सुमेध जर बुद्धत्व प्राप्त करणार आहे तर त्यांच्या बरोबर मला देखील जन्म मिळून मी देखील त्यांची पत्नी म्हणून जन्म घेईन आणि त्यांना देखील तसंच ते आशीर्वाद देतात. आणि हे आपल्याला नंतरच्या काळामध्ये त्यांच्या पत्नी म्हणून जन्माला आलेल्या यशोधरा आपल्याला कळून येतं. तर ही सुमेध बोधिसत्वाची एकमेव जातक कथा आपल्याला मध्ये दिसते.